जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ई-के-वाय-सी ज्यांची चुकलेली होती त्यांच्यासाठी शासनाकडून एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे. त्याच महिलांसाठी वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे आणि त्यांना परत एकदा ई-के-वाय-सी करून जो योजनेचा जो ₹1500 हप्ता होता, जो थांबलेला होता, बंद झालेली होती योजना, ते परत चालू करण्याची शेवटची संधी आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ई-के-वाय-सी कशी करायची ते सांगणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे, ladkibahin.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता, हे जे पॉपअप मेसेज आहे, ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांची ई-के-वाय-सी करताना चूक झालेली आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं लाभार्थी महिलेचं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इंटर कॅप्चा, या कॅप्चावरती भरायचं आहे तुम्हाला कॅप्चा आणि नंतर मी सहमत आहे हा ऑप्शन क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं ऑप्शन येणार आहे OTP भरण्याचा आणि OTP त्यांनाच जाणार आहे ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे. त्यांचा आधार नंबर टाकल्यानंतर त्यांनाच OTP जाणार आहे जे मोबाईल नंबर लिंक आहे. बाकीच्यांचं ज्यांचं सक्सेसफुली ई-के-वाय-सी झालेलं आहे त्यांनाचं इथं OTP जाणार नाही आहे. निश्चिंत राहा तुम्ही. फक्त ई-के-वाय-सी चुकलेली आहे त्यांचीच लिस्ट आहे शासनाकडे. तेच लिस्ट इथं त्याच लिस्टमधल्या नावांचे आधार कार्ड आहेत त्यांनाच OTP फक्त इथं टाकता येणार आहे, लक्षात घ्या. आणि ज्यांचे सक्सेसफुली झालेले आहे, ज्यांची ई-के-वाय-सी केलेलीच नाही, त्यांना ऑप्शन ओपन होणार नाही आहे. ते वेबसाईटच चालणार नाही त्यांच्यासाठी. आधार नंबर घेणारच नाही या वेबसाईटवरती. तर आता इथं आधार नंबर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP गेलेली आहे. तो OTP इथं भरून घ्यायची आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर मित्रांनो पुढे हे ऑप्शन येणार आहे. जे प्रश्न तुम्हाला ई-के-वाय-सी चुकण्यासाठी कारणीभूत ठरलेले होते तेच प्रश्न तुमच्या समोर आलेले आहेत. व्यवस्थित काळजीपूर्वक प्रश्न वाचा हे दोन्हीही आणि व्यवस्थित उत्तरं लिहायचे. मी सांगतोय तसेच पर्याय निवडा, तरच तुम्हाला ई-के-वाय-सी सक्सेसफुली होणार आहे आणि पुढे पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहीण योजनेचे. तर आता इथं सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, तुम्ही बघू शकता. पहिला प्रश्नामध्ये जे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा नाहीत हे लिहायचा. जर असतील तर आहे करा, तुम्ही ॲटोमॅटिकली या योजनेतनं बाहेर पडणार आहात. जर नसतील तुमच्या घरात या प्रश्नानुसार कोणीही भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या मंडळामध्ये कार्यरत, तर नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि ॲक्च्युली तुम्हाला नाही हाच ऑप्शन निवडायचा आहे. नाही हा पर्याय निवडल्यानंतरच तुम्हाला ई-के-वाय-सी सक्सेसफुली होणार आहे आणि तुम्हाला पैसे जमा केले जाणार आहेत. त्याच्यामुळं नाही व्यवस्थितरित्या पर्याय निवडा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित 2 नंबरचा प्रश्न बघा, बी असलेलं. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. आता ऑलरेडी आपण सरकारमध्ये कामाला नाहीत, ते पर्याय नाही निवडल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर वेतन घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे तो सुद्धा पर्याय तुम्हाला नाही निवडायचा. म्हणजे दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही लिहायचं आहे आणि इथं ब्ल्यू टिक करायचं आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला पुढचा जो हप्ता येणार आहे त्याच्यामध्ये जे थकीत हप्ता होता आणि जे पुढे चालू आहे करेंचं ते सर्व पैसे मिळून जाणार आहेत. निश्चिंत राहा. आता ई-के-वाय-सी सक्सेसफुली झालेली आहे. कुठेही जायची गरज नाही तुम्हाला. अगदी 2 मिनिटात सांगितल्याप्रमाणे तुमच्या ई-के-वाय-सी झालेली आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.